यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता ही आपली संस्कृती। या भारत देशात स्त्रियांना मातेचा दर्जा आहे। आपण सर्वजण आई, बहीण, शिक्षिका, मैत्रीण अशा अनेक स्त्रियांच्या प्रेमात वाढतो, पण त्या सुरक्षित असतील तरच आपलं जग सुरक्षित आहे। प्रत्येक घरात प्रेम असावं, भीती नाही। प्रत्येक स्त्रीचा आवाज ऐकला जावा, दाबला जाऊ नये। याच विचारातून 26 ऑक्टोबर 2006 रोजी भारतात लागू झाला महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंधक कायदा, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट। त्यामुळे 26 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे भारताने स्त्रीचा सन्मान या मूल्याला दिलेला न्यायाचा आवाज। पण नेमका काय आहे हा कायदा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात आधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 300 पावर्ड बाय GoPrack.com। 1970 साली महिलांविषयी चळवळींनी हुंडाबळी, लैंगिक छळ यांसारख्या विशिष्ट समस्यांकडे लक्ष वेधले। या चळवळीने सरकारला कारवाई करता दबाव वाढला, जुने कायदे अयशस्वी झाले। 1961च्या हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यासारखे जुने कायदे सामाजिक कुप्रथा रोखण्यात अयशस्वी झाले होते, त्यामुळे कठोर शिक्षा असलेल्या अधिक सर्वसमावेशक कायद्यांची गरज होती। 1993 मध्ये भारत सरकारने कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन यासारख्या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केली। घरच्या 4 भिंतीत महिलांवर होणारी कोणतीही शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक आणि लैंगिक अत्याचाराची घटना रोखणे आणि पीडित महिलेला कायदेशीर संरक्षण, निवारा, आर्थिक मदत आणि न्याय मिळवून देणं हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे। महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत। शारीरिक हिंसाचार यामध्ये मारहाण करणे, ढकलणे, जखमी करणे, चावणे, बुक्का मारणे अशा अनेक शारीरिक त्रासांचा समावेश होतो। मानसिक किंवा भावनिक त्रास यामध्ये शिवीगाळ करणे, धमक्या देणे, संशय घेणे, हुंड्यावरून बोलणे, 4 चौघात अपमान करणे, मित्र किंवा परिवारातील इतर लोकांसमोर टोमणे मारणे, मारहाण करणे, आई वडिलांना बोलणे, त्यांची मानहानी करणे, मुलांवरून बोलणे, मुले होण्यासाठी जबरदस्ती करणे यासारखे प्रकार येतात। आर्थिक अत्याचार यामध्ये पैशावर हक्क न देणे, मालमत्तेवर कोणताही अधिकार न देणे, नोकरी करण्यास मज्जाव करणे, मुलांना पैसे न देणे, कपडे वस्तू त्याचा वापर करण्यास मज्जाव करणे, स्त्रीधन विकणे किंवा तिची वेतन मजुरी तिच्या परवानगीशिवाय हिसकावून घेणे या गोष्टींचा समावेश होतो। लैंगिक अत्याचार त्यामध्ये जबरदस्तीने संबंध ठेवणे, बदनामी करणे या गोष्टी येतात। या आणि अशा अनेक कौटुंबिक हिंसाचाराला महिला बळी पडत असतात। या कायद्यामुळे पत्नी किंवा पूर्वपत्नी, लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणारी महिला, माता, मुलगी, बहीण किंवा कोणत्याही घरातील अवलंबित महिला हिला संरक्षण मिळू शकते। कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिलांवर दबाव असतो, कोण काय म्हणेल, पुन्हा त्याच घरात राहायचे, यामुळे स्त्रिया तक्रार करायला धजावत नाहीत, म्हणून या कायद्याने त्यांना योग्य असे संरक्षण दिले आहे। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। संविधानाने समता हे मूल्य सगळ्यांसाठी सांगितले आहे, म्हणूनच स्त्रीवर कोणताही अत्याचार होता कामा नये आणि तो झाला तर त्याला योग्य अशी शिक्षा प्रत्येक ठिकाणी मिळू शकते, मग ते तिचे स्वतःचे घर का असेना। ही जागृती या कायद्याने घडवून आणली। आपण सर्वांनी लक्षात ठेवून आपल्या घरीदारी कुठेही स्त्रियांचा, आपल्या बहिणींचा, मातेचा, मुलीचा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा बळी जाता कामा नये याची काळजी घ्यायला हवी। स्त्रियांनी आत्महत्या न करता त्यांच्यासाठी केलेल्या विविध कायद्यांची अद्ययावत माहिती ठेवून स्वतःचे जीवन सुखाने जगले पाहिजे, कारण कायदे केवळ कागदावर नसतात, ते आपल्यातल्या विचारांना दिशा देतात। या कायद्याने आपल्याला शिकवलं, आदर दिला की संरक्षणाची गरज उरत नाही। महिलांचा सन्मान म्हणजे समाजाचं यश। आपल्या घरात, शाळेत, समाजात प्रत्येक स्त्रीला आदर देणं हीच आपली संस्कृती आहे। हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ह्या विषयावर जनजागृती करणं हे आपलं कर्तव्य आहे। असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।